आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। चणकापूर धरणाचे पूरपाणी रामेश्वर धरणात टाका, बळीराजा हक्क समितीचे कृष्णा जाधव यांची माहिती। सध्या चणकापूर धरण परिसरात समाधानकारक पाऊस होत असल्याने गिरणा नदीमध्ये पूर पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। मात्र देवळा तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे रामेश्वर धरणानेही तड गाठलाय। छोटे मोठे पाझर तलाव कोरडे ठाक झाले आहेत, तसेच पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी सिंचनाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर तसेच संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरणासह तालुक्यातील दहिवड उमराणापर्यंत छोटे मोठे पाझर तलाव पूर पाण्याने भरावे अशी मागणी देवळा तालुका शेतकरी सेनेचे शिंदे गट अध्यक्ष व जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित बळीराजा हक्क समितीचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णा जाधव यांनी केली आहे। ते म्हणाले की पूर पाण्याने रामेश्वर धरण व छोटे मोठे कोरडे झालेले पाझर तलाव चणकापूर धरणाच्या पूर पाण्याने भरून दिल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पिण्याचा व शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो। तरी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा व सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।